नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्तामध्ये गट ब आणि गट क पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 179 जागेसाठी भरती असणार आहे। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ। या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे आणि कोणते पद इथे भरण्यात येणार आहे आपण सविस्तर बघूया। तर गट ब अराजपत्रित कॅटेगरीचे 3 पद आहे, विधी सहाय्यक, त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी। तर विधी सहाय्यकचे 3 जागा भरण्यात येणार आहे, लघुलेखकच्या 2 आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी 22 जागा असणार आहे। गट क ह्या पदासाठी निरीक्षक ह्या पदासाठी 121 जागा असणार आहे। त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक पदासाठी 31 जागा असणार आहे। सर्वात जास्त जागा निरीक्षक या पदासाठी असणार आहे आणि वेतन श्रेणी तुम्हाला S13 ची असणार आहे, जी 35,400 ते 1,12,400 पर्यंत असू शकते आणि इथे तुम्हाला एकूण जागा 179 भरण्यात येणार आहे। आता या पदासाठी जो अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी आपण इथे बघू शकतो की 11 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे, 3 ऑक्टोबर पर्यंत लास्ट तारीख आहे। परीक्षा शुल्क पण तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे। हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर डाउनलोड करता येणार आहे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक काय असणार आहे, तर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ही परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला काही तांत्रिक समस्या आली अर्ज भरताना तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आपली शंका दूर करू शकतात। आता या पदासाठी ऑनलाईनच अर्ज करायचा आहे। आता परीक्षा शुल्क किती असणार आहे, तर जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता असणारे पदवी, त्याचबरोबर लघुलेखक उच्च श्रेणी आणि कनिष्ठ श्रेणी ह्या पदासाठी टायपिंग असणं गरजेचं आहे, इंग्लिश आणि मराठी। त्याचबरोबर इथे तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा, अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून या पदासाठी अर्ज करू शकता। धन्यवाद मित्रांनो।